आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। राहुल गांधींचा वाढदिवस नाशिक काँग्रेसकडून वृक्षारोपणाने साजरा, पर्यावरण संवर्धनाचा घेतला संकल्प। नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त तपोवन येथील मनपा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। शहराध्यक्ष निलेश उर्फ बबलू खैरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली। यावेळी बोलताना निलेश खैरे यांनी राहुल गांधी हे पर्यावरण संरक्षण, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचे पुरस्कर्ते असल्याचे सांगितले। कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली तपोवन परिसरातील झाडांची होणारी कत्तल चिंताजनक असल्याचे नमूद करत विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव प्राध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड यांनी राहुल गांधी देशातील लोकशाही, संविधान आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करत असल्याचे सांगत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमात ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय राऊत यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांनी महाविकास आघाडीत राहण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगितले। या निर्णयाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव मांडण्यात आला असून उपस्थितांनी त्याला एकमुखी पाठिंबा दिला। या कार्यक्रमाला महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती जाधव, डॉक्टर सुचेता बच्छाव, रमेश जाधव, कैलाश महाले, अरुण दोंदे, अभिजित राऊत, धोंडीराम बोडके, बाळासाहेब गामणे, मंगेश लहामगे, किरण जाधव, मुस्ताक कुरेशी, श्रीकांत शेरे, आकाश घोलप, संतोष हिवाळे, संजय पाटील, काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवसानिमित्त नाशिक शहर जिल्हा काँग्रेस यांच्या वाढदिवसाला वृक्षारोपण करण्याचा आज वेगळा दिवस आपण निवडलेला आहे आणि वेगळा उपक्रम आपण करतोय। दरवर्षी आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करत असतो। इतर म्हणजे दवाखान्यामध्ये आपण फळ वाटप असेल असे कार्यक्रम करत असतो, शिक्षणाचे साहित्य वाटप करत असतो। परंतु ज्या पद्धतीने देशामध्ये आणि आपलं हे जे नाशिक आहे सिंहस्थ कुंभनगरी, या कुंभनगरीवर, या कुंभनगरीतल्या झाडांवर ज्या पद्धतीने कुऱ्हाड चालवण्याचं काम शासन आणि प्रशासनाकडून चालू झालेलं आहे, त्याला विरोध करण्यासाठी आणि राहुलजी गांधी ज्या पद्धतीने अंदमान निकोबारमध्ये अदानीला जे जंगल दिलं, जे झाडं दिले, जे कापायचं काम सुरू होणार आहे, त्याच्या विरोधामध्ये जो आवाज उठवत आहे राहुलजी गांधी, त्यांचा आवाज बळकट करण्यासाठी आज आपण हा अनोखा कार्यक्रम घेतलेला आहे। मित्रांनो, ध्यानात ठेवा, या देशाचे पंतप्रधान खोटी वल्गना करतात की एक झाड माँ के नाम, एक झाड आईच्या नावाने लावा असं ते लोकांना आवाहन करतात आणि ते झाडं वाढल्यानंतर त्यांच्या उद्योगपती लोकांना, त्यांच्या मित्रांना ते कत्तल करण्यासाठी सर्रास त्याचा ठेका दिला जातो। याचा निषेध केला पाहिजे, म्हणून आपण हा आजचा उपक्रम करतोय। एक झाड वाढवण्यासाठी किती वर्ष लागतात आपल्याला माहिती आहे। त्याच्यापासून मिळणारा ऑक्सिजन, ही जी वसुंधरा आहे, हे संवर्धन करण्याची जबाबदारी आता आपल्यावर येऊन पडलेली आहे। या लोकांना काहीच देणं घेणं पडलेलं नाहीये। जिथून पैसा मिळेल, जिथून ठेका देता येईल, जिथून दलाली करता येईल, ते सर्व कामं या लोकांनी सुरू केलेलं आहे आणि म्हणून या नाशिकच्याही शासनाला आणि प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी आणि जाग येण्यासाठी आजचा हा उपक्रम आपण करतोय। आगामी काळामध्ये हे प्रशासन जर जागा झालं नाही, यांनी जर झाडांची कत्तल करण्याचं थांबवलं नाही, तर आगामी काळामध्ये याच्या विरुद्ध मोठं जन आंदोलन आपण उभं करणार आहोत। यांच्या दारादारात जाऊन आपण झाडं लावू। जर समजा या अधिकाऱ्यांनी, या ठेकेदारांनी झाडांची कत्तल करणं थांबवलं नाही, यांच्या घराच्या बाहेर झाडं लावण्याचं काम इथून पुढे करण्यात येईल, ही ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो। आज आपले नेते राहुलजी गांधी हे इतक्या बळकटपणे या देशातील नागरिकांचा हक्क अबाधित राहावा, त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी लढत आहेत। SIR सारखा प्रोजेक्ट आता सुरू होत आहे, महाराष्ट्रात सुद्धा त्याचं काम सुरू होत आहे। त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे की आपल्या आजूबाजूच्या लोकांचे सर्वांचे नावं मतदार यादीमध्ये आहे की नाही आहे। जर नावं कट झाले असेल तर ते योग्य पद्धतीने केले की चुकीच्या पद्धतीने केलेले आहेत। ज्यांची नावं समाविष्ट झालेली ती लोक खरोखर तिथे राहतात की नाही राहतात, ही सगळी जबाबदारी आगामी काळामध्ये आपल्यावर येऊन पडलेली आहे। त्याची सर्व गोष्टींचं गांभीर्य लक्षात घेऊन आपल्याला सर्वांना काम करावं लागणार आहे। आज आपण सर्व इथे उपस्थित झाले, आपल्या सर्वांच्या वतीने नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मी राहुलजी गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो।
ज्ञानेश्वर प्रदेशच्या वतीने तुम्ही द्या. अरे प्रदेशच्या वतीने तुम्ही द्या. आज या ठिकाणी आपल्या देशाचं एक मोठं नेतृत्व आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्वक आवाज उठवणारे, त्यांच्यासाठी संघर्ष करणारे आपल्या भारत सरकारच्या लोकनेते आदरणीय राहुलजी गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. खरं म्हणजे देशाची लोकशाही ही संकटात आहे. ती लोकशाही बळकट करण्यासाठी, देशाचं संविधान हे धोक्यात आहे, त्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी, देशाची अखंडता टिकवण्यासाठी देशामध्ये भारत जोडो सारखे यात्रा किंवा भारत जोडो न्याय यात्रा यांच्या माध्यमातून देशामध्ये प्रेम, बंधुता, अखंडता यांचं या मूल्यांचं पोचवण्यासाठी राहुलजी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं देशाच्या कानाकोपऱ्यात जात आहे आणि देश एकसंघ ठेवण्यासाठी एक संदेश कानाकोपऱ्यामध्ये ते फिरून लोकांच्या समस्या जाणून ते या ठिकाणी आपल्या सर्वांना नेतृत्व आपल्या सर्वांना देत आहेत. देशामध्ये त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. लवकरच आपल्या सर्वांना माहिती की देशाची जी तरुण पिढी आहे, या तरुण पिढीनं आता देशातील जी सगळी सध्याची स्थिती आहे, मग ती शिक्षणाची असेल, सामाजिक असेल, समाजात तेढ निर्माण करण्याची असेल, शिक्षणामधली गैरव्यवस्थिती असेल, या सर्वांच्या विरोधात आता देशाची ही पिढी, आता युवा पिढी राहुलजींच्या बरोबरीनं आता मोठ्या प्रमाणात येताना दिसते. काल परवाचंच कोटा इथलं आंदोलन जर आपण पाहिलं असेल तर त्याचा आपल्याला एक उत्तम उदाहरण देता येईल. देशातील शेतकरी असेल, महिला असेल, युवक असेल, विद्यार्थी असेल किंवा समाजातील सर्व वंचित घटक असेल, या सर्वांच्या प्रश्नांना राहुलजी या ठिकाणी न्याय देण्याचं काम सातत्यानं करत आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय राहुलजींना, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि वैद्यकीय मदत कक्ष या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी राहुलजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि बबलू भाऊ यांनी अतिशय सुरेख चांगलं प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी केलं. मी त्यांचे आभार मानतो, कारण वृक्षारोपण करणं ही पर्यावरणाचं संवर्धन आहेच, परंतु सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवरती जी शहरामधली परिस्थिती आहे, मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्याचा देखील सामान्यांच्या प्रश्नांवरती बबलू भाऊंनी आणि आपल्या सर्वांनी या ठिकाणी एक प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी आजपासून चालू केलंय. खरं म्हणजे मी मगाशी या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं की केवळ वृक्ष लागवडीचंच उद्दिष्ट ठेवलं नाही, तर बबलू भाऊंनी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की सगळ्या झाडांचं संवर्धन करण्यासाठी देखील माणूस या ठिकाणी ठेवला आहे. त्यामुळं त्या केवळ लागवड नाही तर त्याचं संवर्धन करणं ही देखील महत्त्वाची गरज होती आणि ती त्यांनी चांगलं. आपण काल परवा बघितलं असेल, महाविकास आघाडीतले घटक पक्षाचे 6 खासदार फुटून समोर गेले, परंतु आपण जे नाशिकमधून महाविकास आघाडीच्या वतीने जे खासदार निवडून दिले ते मात्र विचारावर ठाम राहिले आणि ते आज नाशिकमध्ये पोहोचले. त्यामुळे त्यांचा एक अभिनंदनचा ठराव राहुल गांधीच्या वाढदिवसानिमित्ताने हा वर संदेश गेला पाहिजे का माणूस विचाराला जागला, आणि म्हणून त्यांचा आज आपण अभिनंदनाचा ठराव मांडूया आणि सर्वांनी त्याला टाळ्या वाजवून जो ठराव मांडला त्याला मी अनुमोदन देतो. या ठिकाणी आज जो काही कार्यक्रम घेतला, गेल्या 6 महिन्यापासून आपण बघतोय वृक्षतोडीचं तपोवनातली कत्तल, आणि त्या निमित्ताने आपण तपोवनच हे निवडलं, कारण जेणेकरून हा संदेश गेला पाहिजे का काँग्रेस पक्ष हा पर्यावरणाबरोबर सुद्धा आहे, धर्माबरोबर सुद्धा आहे आणि विचाराबरोबर सुद्धा आहे. हा विचार दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.